एक लक्षात घ्या, आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. आमच्या दलित समाजाला 75 वर्ष आरक्षण मिळालेलं आहे. SP झाले, कलेक्टर झाले, डॉक्टर, इंजिनियर झाले, पण आजही झोपडपट्ट्यांमध्ये आज आमचा दलित समाज राहतो आहे. हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, मागास असलेल्या समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा हा कार्यक्रम आहे. म्हणून आपल्याला मला विनंती करायची आहे, फार मोठ्या अडचणीमध्ये आता आपण सापडायला लागलो. एकीकडे ते बाळासाहेब सराटे मुंबईच्या हायकोर्टामध्ये केस लावून बसले. त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळे जे ओबीसी त्यांना आरक्षण दिलं ते गैरकानूनी आहे, बेकायदेशीर आहे, म्हणून त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा. आणि दुसरीकडे इकडे आरक्षण आम्हाला मराठा समाजाला ओबीसी मध्येच पाहिजे म्हणून अट्टाहास चालला. म्हणजे आम्हाला सगळ्यांना बाहेर काढायचं आहे. हायकोर्टाच्या माध्यमातून बाळासाहेब सराटेची केस, आणि इकडे मात्र जे आहे त्यांना सगळ्यांना आरक्षण पाहिजे. काय धंदा आहे, काय चाललाय? आपण सगळ्यांनी शांत राहणार का? काय करायचं? अहो 374 जाती आहे, अलुतेदार बलुतेदार लहान लहान समाज याच्यामध्ये आहे. त्या सगळ्यांचं तुम्ही काढून घेणार आणि तुम्ही कुणबी या नावाखाली, जे अगोदरचे कुणबी आम्हाला मान्य आहे, पण आता कुणबी म्हणून सर्रास न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे फिरतायत आणि धनाधन 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 खोटे जे आहेत दाखले दिले जात आहेत. मराठा समाजाला द्या ना तुम्ही, मराठा समाज सुद्धा गरीब आहे. पण एक लक्षात ठेवा, ओबीसी विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे, मराठा समाजाला सुद्धा विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे. सारथी मार्फत 46,000 विद्यार्थ्यांना 172 कोटी रुपये वितरित करण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने 70,000 लाभार्थ्यांना 5,160 कोटी रुपये मंजूर केले. EWS आरक्षण जे दिलं मोदी साहेबांनी, त्या 10% सुद्धा 85% जे आहेत मराठा समाजाचे लोक आहेत. लोकसेवा आयोगाने आता 650 नियुक्त्या दिल्या, त्याच्यामध्ये 85-90% मराठा समाजाचे लोक. छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता 10,554 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, हे अजून ओबीसीला 1,000 कोटी रुपये सुद्धा मिळालेले नाहीत. ओबीसी महामंडळांना इथे आपण पाहतोय 10,500 कोटी रुपये मिळाले. वसतिगृह त्यांना मिळाले, 1 रुपया भावाने त्यांना जागा दिल्या जात आहेत. 1,850 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आम्हाला एक महाज्योतीला जागा देण्यासाठी सांगतात 28 कोटी रुपये भरा आणि मग महाज्योतीचं कार्यालय तिकडे सुरू करा. हा भेदभाव जो आहे हे आम्हाला मंजूर नाही. धनगर समाजाला सुद्धा 1,000 कोटीच्या योजना तुम्ही सांगितल्या, अजून मिळाल्या नाही. द्या तुम्ही त्यांना. अण्णासाहेब पाटील महामंडळा 1,000 कोटी आहेत. ओबीसी महामंडळाचं भाग भांडवल 150 कोटी आहेत. वसंतराव नाईक महामंडळ 100 कोटी भांडवल. वाढवा ना त्यांना, तुम्ही त्यांना द्या, आम्हाला सुद्धा द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे.